5 फेब्रुवारीला दिल्लीची विधानसभा निवडणूक पार पडणार आहे, तर 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू आहे। या प्रचारादरम्यान हे तिन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत। त्यातच आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाचे भाजप सरकार यमुनेत विष सोडत असल्याचा आरोप केला आहे। पण त्यांच्या या दाव्यात खरंच काही तथ्य आहे का, की हा केवळ पॉलिटिकल स्टंट आहे, तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। दिल्ली विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। ते म्हणाले की सैनी यांनी विषारी पाणी दिल्लीत पाठवून कृत्रिम जलसंकट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। दिल्लीत अराजकता निर्माण करण्यासाठी हे केलं गेलं आहे, जेणेकरून दिल्लीतील लोक मरतील आणि त्याचा दोष आपवर येईल। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी तर हरियाणाच्या कृतीचा उल्लेख वॉटर टेररिझम असा केला आहे, पण हा आरोप भाजपने फेटाळून लावला आहे। हरियाणातील लोक यमुना ही पवित्र नदी मानतात आणि तिची पूजा करतात, ते तिच्या पाण्यात विष का मिसळतील असा सवाल हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी उपस्थित केला आहे। तर कामगार मंत्री अनिल विज म्हणाले, अरविंद केजरीवाल खोट्याचा कारखाना आहे। यमुना दिल्लीत प्रवेश करते त्या ठिकाणी पत्रकार आणि तज्ञांना घेऊन जा आणि पाण्याची गुणवत्ता तपासा। तर बुधवारी 29 तारखेला दिल्लीत झालेल्या रॅली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात बोलत असताना म्हणाले की दिल्लीतील आमचं सरकार न्यायाधीश, न्यायमूर्ती आणि आदरणीय सदस्य हरियाणातून पाठवलेलं पाणी पितात। आपले पंतप्रधानही तेच पाणी पितात। मोदींना वीज देण्यासाठी हरियाणाने वीज दिला असेल अशी कोणी कल्पना करू शकतं का? मात्र यानंतर केजरीवाल हा मुद्दा घेऊन निवडणूक आयोगापर्यंत गेले, तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांना एक पत्र लिहून 5 प्रश्न विचारले। पहिला म्हणजे हरियाणा सरकारने कोणत्या प्रकारचे विष मिसळलं आहे। दुसरा प्रश्न म्हणजे विषाचं प्रमाण, स्वरूप आणि ओळखण्याच्या पद्धतीबद्दल तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत का? तिसरा प्रश्न म्हणजे हे विष कोणत्या ठिकाणी सापडलं? चौथा प्रश्न, दिल्ली जल बोर्डाच्या कोणत्या अभियंत्यांनी हे विष ओळखलं? शेवटचा आणि 5वा प्रश्न म्हणजे अभियंत्यांनी दिल्लीत येणारं विषारी पाणी कसं रोखलं किंवा कोणत्या तंत्रज्ञानाने? केजरीवालांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 31 जानेवारीला सकाळी 11 वाजेपर्यंत द्यावी लागणार होती। त्यामुळे त्यांनी 6 पानांचं उत्तर लिहून पाठवलं असल्याचं सांगण्यात येत आहे। पण जर का त्यांची ही उत्तरं समाधानकारक नसतील तर त्यांच्यावरच कारवाई केली जाईल असं सांगण्यात येत आहे। खरं तर दिल्लीकरांनी केजरीवालांना 2 वेळा सत्तेवर बसवलं आहे, त्यामुळे नदी स्वच्छ करणं हे तिथलं सरकार म्हणून केजरीवालांचं काम होतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत यमुनेला लंडनच्या थेम्स नदीसारखी स्वच्छ करू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं। मात्र ते आपलं आश्वासन पूर्ण करण्यात असमर्थ ठरल्याने प्रचारासाठी फिरताना नदी शुद्धीकरणाच्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल मतदारांकडून विचारला जात आहे। कारण गेल्या दशकभरात यमुनेची स्थिती बहुतांश तशीच आहे। त्यामुळे मतदार आता दिल्लीतील आप सरकारच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। एकीकडे कुंभमेळ्यासारख्या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यात भाविकांच्या स्नानासाठी भाजप सरकारने केलेलं नियोजन सगळ्या जगासमोर आहे। प्रयागराज येथील पवित्र नदीच्या पाण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांनी नदीला पूज्य मानून त्या स्नान केलं आहे। मग आता प्रश्न असा निर्माण होतो की भाजपचे नेते नदीला पवित्र आणि पूज्य मानत असतील तर त्याच भाजपचा भाग असलेलं हरियाणाचं सैनी सरकार यमुनेच्या पाण्यात विष का मिसळेल? आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या अर्थी केजरीवाल सत्तेत यायच्या आधी आमचं सरकार यमुना नदीचं शुद्धीकरण करेल असे बोलले होते, त्या अर्थी तेव्हापासून आतापर्यंत नदीची परिस्थिती जैसे थे अशीच दिसते। मग मागच्या 10 वर्षात केजरीवाल सरकारने नदी शुद्धीकरणासाठी काय केलं असा सवाल उपस्थित केला जात आहे। एकूणच या सर्व गोष्टीवरून आरोपांचा राजकीय संदर्भ लक्षात घेता केजरीवाल यांचा हा दावा निवडणूक प्रचारात फायदा मिळवण्याच्या उद्देशाने केलेली राजकीय खेळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण या आरोपांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या निर्णयावर काही परिणाम होतो का, किंवा दिल्लीची जनता यंदा कोणत्या पक्षाला सत्तेवर बसवते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अरविंद केजरीवाल यांच्या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।